सम्मा अर्हंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। त्या भगवंताच्या धम्माला की जो धम्म या जन्मात माणसाला सर्वात उच्च पदावर घेऊन परिपूर्ण मानव बनवतो, असा शुद्ध धम्म जो या जन्मामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या बोधीच्या अंगाला पूर्णत्वाला नेण्याचं जागवतो आणि लगेच फळ देतो आपल्याला। असा धम्म की जिथे आपल्याला परिपूर्ण ही खात्री येते, विश्वास येते की मी पूर्ण निर्मळ झालेला आहो, मी निष्पाप झालेला आहो, मी सिलवंत झालो, असा आपल्यामध्ये स्वयंभूभाव परिपूर्ण जागत राहतो। आणि अशा पवित्र निर्मळ संपूर्ण ज्ञान संपन्न असलेल्या सम्यक समृद्धीपर्यंत नेणाऱ्या परिपूर्ण सत्य धम्माला त्रिवार पंचांग प्रणाम करतो। या धम्माचा प्रचार आणि प्रसार करून ज्या भारतामध्ये भगवंताच्या या श्रावक संघाने प्रत्येक राज्य ना राज्य, प्रत्येक गाव ना गाव आणि प्रत्येक प्रांत तालुका समग्र भारताला ज्याने ढवळून काढलं आणि महान असा पवित्र बुद्धाचा भारत बनवला, असे परिपूर्ण इंद्रिय संयमानं शुद्ध झालेले, सर्व प्रकारच्या इंद्रियातीत अवस्थेमध्ये महान रिद्धी बलानी संपन्न झालेले आणि ज्यांनी या जन्मामध्ये दुःख मुक्ती प्राप्त करून संपूर्ण मानव जातीला हा दुःख संसार सागर पार कसं करून जावं याची जीवन कला शिकवली, धम्म जीवन जगण्याची कला शिकवली। असा भगवान बुद्धाचा महान परिपूर्ण सर्व बोधी अंगामध्ये भरत भरत परिपूर्ण 7 बोधांगामध्ये निष्णांत असलेला, पारंगत असलेला, निर्मळ निष्पाप निष्कलंक असा पवित्र पावन अर्हंत भिक्खू संघ यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। या ऑक्टोबर महिन्यामध्ये ऐतिहासिक धम्म दीक्षेचा पवित्र कार्यक्रम संपन्न झाला। 14 ऑक्टोबर 1956ला लाख लाख लोकांनी, कोटी कोटी लोकांनी या देशात
जुना भेदभाव करणारा, जुना जातीयवाद जागवणारा, जुना चार वर्ण चातुर्वर्ण सांगणारा, कर्मकांडात माणसाला अनाडी बनवणारा, दैववादामध्ये हतबल आणि निष्क्रिय बनवणारा, परमार्थवादामध्ये आंधळ बनवणारा आणि आत्मवादामध्ये माणसाला गुंगून त्याचं पूर्ण सामाजिक शोषण करून त्याला विकलांग करणारा जुना वैदिक ब्राह्मण धर्म त्यागून टाकला आणि त्या नरकातून सर्वांना बुद्ध धम्मामध्ये आणून पवित्र केलं. असे भारताचे महान भाग्यविधाता, सर्वात उच्च दर्जाचे प्रकांड पंडित व महान असे विद्वत्तेचे महापुरुष, महामानव, स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित, स्वतंत्र भारताचे पहिले ऊर्जा मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्री म्हणून ज्यांचा ताजा इतिहास आहे आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भगवान बुद्धाचा धम्म या देशात पुनर्जीवित करून बुद्ध धम्माचा पुनरुद्धार करणारे, 10 पारमितेचं पालन करून ज्यांनी बोधिसत्वाचे सारे अंग पूर्ण केले आणि भारतातला विश्वातला सर्वात मोठा बोधिसत्व म्हणून भारतात ज्यांची महान पवित्र पावन पूजा होते, असे बुद्ध धम्माचे आणि सर्व दुबळ्या, शोषित, पीडित, रंजल्या, गांजल्या, पददलित साऱ्या जाती जमातीचे उद्धार करते, ज्यांच्या शिलाला डाग लागला नाही, असे निष्कलंक महान परिपूर्ण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये समर्पित हो. बुद्ध धम्म हा एक पवित्र जीवन जगण्याचा मार्ग आहे, ज्या मार्गात व्यक्तीनं जाणीवपूर्वक जगावं, वागावं, राहावं, सावधानतेनं सजग म्हणून आपली जीवनचर्या ही घालवत राहावी. कुणी या धम्मामध्ये बंडाळे माजू नये, कुणी या धम्मामध्ये व्यसनाधीन होऊन बेवडे म्हणून आपला इतिहास बदनामीचा करू नये. आपल्याला कलंक लागेल असं कोणतंही वर्तन या धम्मामध्ये वागणाऱ्या माणसानं आयुष्यभर शेवटच्या श्वासाला घेईपर्यंत आपण निर्मळ, निष्पाप, साऱ्या जगाला आपण आवडलो पाहिजे असं आपण आपल्या आदर्शाला लोकांच्या पुढं प्रभावी मांडलं पाहिजे की मी एक शीलवान माणूस आहे, मी एक सज्जन माणूस आहे, मी एक बुद्धाचा अनुयायी आहो, मी एक परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महान असा शिष्य आहो, हे आपण लोकांच्या पुढे आपल्या नव्या ऐतिहासिक इतिहासाला आपण मांडत राहिलं पाहिजे, आपण संस्कार रुजवत राहिलं पाहिजे. बुद्ध धम्मानी माणसाचं प्रत्येक क्षणी मूलभूत परिवर्तन होते. पापणी खालून वर जाईपर्यंत जरी आपण अत्यंत संवेदनशील आणि जाणीवपूर्वक वागला तर एका सेकंदामध्ये मनुष्य हा मूलभूत बदलतो, परिपूर्ण बदलतो. तो
एवढा बुद्धाच्या धम्मात पावर आहे, आचरणाचा प्रभाव आहे, अनुभूतीच्या ज्ञानाचा जबरदस्त असा प्रभाव वेगानं होत जातो. म्हणून भारतामध्ये अरहंत हे लाखानं झाले. प्रत्येक राज्यामध्ये अरहंत होते. प्रत्येक राज्यामध्ये 1-2 अरहंत नव्हते, कित्येक अरहंत हे धम्मचारिका करत राहिले. ते ज्या झाडाखाली बसले, ज्या स्तूपामध्ये बसले, ज्या चैत्यामध्ये बसले, ते सर्व आजही रमणीय आहे. ते आजही संवेदनशील आहे. ते आजही परिपूर्ण निष्कलंकान निष्पाप व पवित्र पावन बोधी तरंगाने भरलेला आहे. तुम्ही या औरंगाबादच्या पलीकडल्या लेणीमध्ये जाऊन बसा. एका सेकंदामध्ये तुमचं मन पहिल्या ध्यानातून दुसऱ्या ध्यानात, दुसऱ्या पायरीतून तिसऱ्या पायरीत आणि तिसऱ्या पायरीतून चौथ्या पायरीमध्ये एकदम परिपूर्ण निर्विकार होईल. सारी बॉडी तुमची सेन्सिटिव्ह होईल, संवेदनशील होईल आणि तुम्हाला ताबडतोब अनिच्छा हे विद्या प्राप्त होईल. अनात्त हे विद्या प्राप्त होईल. दुःखमुक्ती हे विद्या प्राप्त होईल. हा सर्वात अनमोल बुद्ध धम्माचा लाभ तुम्हाला लगेच अर्ध्या तासाच्या आतमध्ये होईल. आपल्याला अनुभव नसेल तर मी आपल्याला एक दिवस त्या लेणीच्या अनुभूतीच्या ज्ञानप्राप्तीसाठी घेऊन जातो. आपण सर्वजण तयार व्हा आणि दिवस आपण ठरवणार आहोत रविवार. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये अनेक असे प्रतीक आहेत, जे प्रतीक आपल्याला नवजीवन देतात, नववळण देतात, नवीन जिंदगी देतात, नवीन आयुष्य देतात, नवीन संपूर्ण मूलभूत परिवर्तन करून टाकतात. आणि ते प्रतीक आपण धम्मचक्षुनी पाहिलं पाहिजे. ते प्रतीक आपण ज्ञानचक्षुनी, प्रज्ञाचक्षुनी जाणले पाहिजे. ते प्रतीक आपण परिपूर्ण महान बोधिचक्षुनी त्याचं अवलोकन केलं पाहिजे. त्याचं महान महत्त्व समजून घेऊन त्याला इतिहासामध्ये अजरामर आणि पवित्र व फार ताजतवानं टवटवीत ठेवलं पाहिजे. जे बुद्धाचे हुबेहूब प्रतीक आहे आणि त्याची गाथा आपण म्हणतो. वंदामि चेतियं सब्बं सब्बठाने सुपतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. सकल बुद्धाचं रूप आहे हे. साक्षात बुद्धाचंच रूप आहे. बोधिवृक्ष, बोधिचैत्य, स्तूप, धम्मध्वज, बुद्ध लेण्या हे सर्व आणि बुद्ध विहार
हे सर्व बुद्धाच्या वास्तव्याचे प्रतीक आहेत. तिथे बुद्ध विहार करतात, तिथे धम्म विहार करतो, तिथे धम्म आणि संघ विहार करतो. जो पावन भगवंताचा श्रावक अरहंत भिक्खू संघ आहे तो विहारामध्ये, लेणीमध्ये, चैत्यामध्ये, स्तूपामध्ये हे सर्वीकडे तो विहार करतो. म्हणून अशा या जम्बूद्वीपाला, भारताला लोक सकाळी उठल्याबरोबर हात जोडून ही गाथा म्हणून प्रणाम करतात. सारे सेन्सिटिव्ह बुद्धिस्ट, सारे जागरूक बौद्ध, सारे बुद्धिवादी बौद्ध, सारे अध्यात्मानं पकलेले बौद्ध, सारे अनुभूतीनं परिपूर्ण जाणकार झालेले, या अनुभूतीतून अनित्य या बुद्धत्वापर्यंत गेलेले. अनित्य यालाच बुद्धत्व म्हणतात, अनात्म यालाच बुद्धत्व म्हणतात. आणि दुःखमुक्तीची प्राप्ती म्हणजे बुद्धत्वाची प्राप्ती आहे. अष्टांग मार्ग यामध्ये आपण परिपूर्ण आचरण केलेलं आपलं आयुष्य असते, आपली जिंदगी असते. आणि म्हणून आपण पुन्हा पुन्हा या प्रतीकांचा सन्मान केला पाहिजे. या प्रतीकाला आपण बरोबर जपलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे आणि त्याची भरभराट केली पाहिजे व त्याची पूजा नेहमी केली पाहिजे. पुष्पाने पूजा केली पाहिजे, दीपाने पूजा केली पाहिजे, धूपाने पूजा केली पाहिजे. त्रिवार पंचांग प्रणाम करून त्यांची आपण पूजा, गौरव आणि वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांचा मान आणि सन्मान केला पाहिजे. हे आपलं आद्य कर्तव्य आहे, हे आपलं आत्मीयतेचं कर्तव्य आहे, हे आपलं बुद्ध भगवंताच्या धम्मातील शिष्टाचाराचं कर्तव्य आहे, जे आपण दररोज पार पाडलं पाहिजे. आणि हे जर आपण कर्तव्य पार पाडलं तर त्याचं मोठं महान पुण्य प्राप्त होते, त्याचा मोठा महान लाभ होतो, त्याचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य वाढवायला आपल्याला मदत होते, सहाय्यता होते. एक यूपीचा श्रामणेर नागपूरला आला होता, त्याचं नाव आता मला आठवत नाही. तो धरमपेठमध्ये बुद्धविहार राहायचा आणि तिथून तो आंघोळ करून स्वच्छ होऊन पांढरे कपडे म्हणजे पिवळे कपडे घालून तो दीक्षाभूमीला यायचा. आणि दीक्षाभूमीला येऊन तिथे बोधिवृक्ष लावलेला आहे. पूज्य भदंत संघानुशासक आनंद कौशल्यायन महास्तवीर यांनी तो बोधिवृक्ष श्रीलंकेहून आणला होता. श्रीलंकेला भारतातून अरहंत महेंद्र यांनी हा बोधिवृक्षाचं बीज नेलं होतं आणि ते श्रीलंकेमध्ये कॅन्डीमध्ये लावलं होतं. तिथली पुन्हा शाखा आपल्या दीक्षाभूमीला आणली तर ते आता भव्य दिव्य असं बोधिवृक्ष झालेलं आहे. आणि हा सामनेर त्या बोधिवृक्षाच्या पूर्ण त्याच्याकडे असं उंच मान ताट करून आणि सरळ पाठीचा कणा करून तो सामनेर या श्वासावर लक्ष देत होता. हे जे खोलगड जागा आहे, वरच्या होटाच्या वर या खोलगड जागेवर सर्वात मोठा शून्य एवढी तो जागा मनानं
मनात धरायचा आणि दोन्ही नाकपुड्यातून आलेला गेलेला श्वास, बारीक श्वास आला गेला जाणायचा, संत श्वास आला गेला जाणायचा, सूक्ष्म अतिसूक्ष्म श्वास आला गेला जाणायचा. कधी लांब श्वास तो घ्यायचा 2 वेळ आणि लांब श्वास घेतला, लांब श्वास सोडला, असं तो जाणायचा. कधी ह्रस्व श्वास आला, ह्रस्व श्वास गेला, असं जाणायचं. सारं लक्ष त्याचं श्वासावर आणि सर्वात मोठा शून्य हे इथे ती जागा निवडली, त्याच्यावर त्याचं मन एकाग्र तो करून श्वासाला जाणायचं. अर्धा घंटा, 45 मिनिट, कधी 1 घंटा तो बसायचा. जेवढं जमलं तेवढं बसायचं. पुन्हा तो फिरायचा त्या वृक्षाखाली हात जोडून, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, असं ह्या भगवंताच्या 3 गुणाला प्रणाम करत अरहंत भगवान सम्यक संबुद्ध हे 3ही गुण अनमोल आहेत आणि तो असं तो नेहमी नेहमी मनात पूर्ण संक्रमण करायचा. 2 परिक्रमा, 3 परिक्रमा, 4 परिक्रमा, 5 परिक्रमा आणि पुन्हा 10 मिनिट बसायचं. तर त्याला शारीरिक आरोग्यही लाभलं, त्याच्या अंगातले सारे व्याधी, सारे रोग पळाले आणि त्याला मानसिक संतुलन मिळालं, मानसिक समाहित झाला, त्याचं बॅलन्स आलं. मन, अंतर्मन असं समतेमध्ये आलं. आपलं आलं का आपण तपासून पाहावं की माझं मन अर्धा घंटा तरी असं बॅलन्स राहते का या श्वासावर. तर आपण आपल्या मनाला वश केलं, मनावर पूर्ण नियंत्रण केलं, ही तुम्हाला विद्या 22 विद्यापैकी 1 विद्या प्राप्त होईल. आणि ही विद्या प्राप्त झाली अशी तुम्हाला खात्री आली पाहिजे की मी माझ्या मनाला समतोल कुठंच भटकू देणार नाही, पण अर्धा तास मी समतोल मनानं श्वासावर राहतो. भगवंताच्या धम्मामध्ये दुसरं प्रतीक आहे की जसं बोधवृक्ष हे आंशिक रोगावर चालणारा औषध आहे, मार्ग आहे. या बोधवृक्षाची पानं वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही वापर केला तर तुम्हाला अनेक प्रकारच्या रोगातून हे बोधवृक्षाची पानाची चव, त्याचा रस वेगवेगळे 82 रोगावरती हा बोधवृक्ष मदत करतो. आणि म्हणून त्याचे फळं तर एवढे प्रभावी आहे. बोधवृक्षाचा लाभ आपण नेहमी घेत जावं आणि 1 तांब्याभर पाणी आपण बोधवृक्षाला दररोज चढवत राहावं आणि त्रिवार पंचांग प्रणाम करत जावं आणि तिथे 2 मिनिट का होईना आपण ध्यानाला बसत राहावं. बोधवृक्षाजवळ 2 मिनिट किंवा 5 मिनिट आपण मनाची निर्मळ एकाग्रता करत राहावी. हा आपल्या धम्मामध्ये सर्वात मोठा आचरणाचा नियम आहे. बोधवृक्ष 7वी शाखा बुद्धगयेला आहे. आपण तिथे जात असाल तर मला घेऊन जा, मी तुम्हाला तिथे सारं सांगतो. तिथे जर आपण बसलो आजही की ज्या बोधवृक्षाजवळ सारे लोक जगातले येऊन बसतात, 1 सेकंदामध्ये तुमचं मन लागेल तिथं, कुठेही भटकणार नाही, कोण्या रूपावर जाणार नाही, कोण्या संज्ञेवर जाणार नाही, कोण्या नावावर जाणार नाही, कोण्या लोभावर जाणार नाही, कोण्या मोहावर जाणार नाही, कोण्या वासनेवर जाणार नाही, कोण्या
इच्छेवर जाणार नाही, कोण्या आसक्तीवर जाणार नाही, कोणत्याही हाव करण्याच्या मनप्रवृत्तीवर ते मन पडणार नाही. सारे इंद्रियाचे विषय पूर्ण त्यागून माणूस तिथे स्थितप्रज्ञ होतो. एकदम परिपूर्ण निर्मळ निष्पाप बोधी गयेच्या बोधवृक्षाजवळ होतो. मी एकदा तर वैशाख पौर्णिमेला रात्रभर तिथं बसलो होतो परवानगी घेऊन. असा पण आपल्याला लाभ होऊ शकतो. नंबर 2, आपण बोधवृक्षासारखं बुद्धाचं रूप धम्मध्वज आहे. या धम्मध्वजाला सुद्धा आपण बुद्धाचं रूप मानतो. कारण चौघरामध्ये भगवान जेव्हा कॉज अँड इफेक्ट कार्यकारण भाव या सिद्धांताचा ते अनुलोम प्रतिलोम विमुक्ती स्वाद चाखत होते, मिळालेल्या बोधीचा विमुक्ती स्वाद घेत होते, तेव्हा त्यांच्या उजव्या बाहूकडून डाव्या बाहूकडे पहिला बोधी आलो गेला निळा, इकडनं निघाला आणि इकडे गेला. दुसरा आलो गेला, दुसरी रेशमी गेली पिवळी, इकडनं निघाली आणि इकडे गेली. आणि तिसरा आलो गेला लाल, इकडनं निघाला आणि इकडे गेला. आणि चौथा आलोक निघाला बोधीचा रेशमीचा पांढरा, इकडून निघाला आणि इकडे गेला. आणि शेवटचा आलोक निघाला ते म्हणजे नारंगी, इकडनं निघाला तो आणि इकडे गेला. आणि एकदाच पुन्हा 5 एकदम निघाले उजवीकडून आणि डावीकडे गेले. आणि हा अभ्यास त्रिपिटकाच्या द्वारे एका इंग्लंडच्या बुद्धिस्ट व्यक्तीने करून जागतिक रूपामध्ये हा बौद्ध धम्माचा धम्मध्वज निर्माण करून श्रीलंकेच्या विद्वान महास्थवीर महाथेरू यांच्या सौजन्याने हे बौद्धांसाठी ध्वज तयार करण्यात आला. याच्यावर विश्लेषण नंतर करू आपण प्रत्येक रंगाचं. आणखी एकच सांगून मी समाप्त करतो. जिथे तरंग असतात अरहंताचे ते चैत्य आहे. जिथे तरंग असतात अरहंताचे ते बुद्ध लेण्या आहेत. ते जिथे बुद्ध रूप असते फार भव्य दिव्य 9 फुटाचे 10 फुटाचे कोरलेले बुद्ध लेणी, तिथे नेहमी आपण सावधानपूर्वक सजग होऊन बसलं पाहिजे. समूहानं बसलं पाहिजे. 10 जण 20 जण 40 जण 50 जण. आपल्याला तिथे 4 प्रकारचे फायदे होतात. 1, आपलं मन परिपूर्ण जागरूक होते. 2, आपल्या चित्ताची कमालीची परिशुद्धी परिपूर्ण विशुद्ध होते आणि आपलं मन परिपूर्ण निर्मळ होते. पुन्हा ते घाण होत नाही, पुन्हा ते गदळ होत नाही. नंबर 3, आपलं मन स्थिर होते. आणि हे स्थिर मन होणं फक्त बुद्धाच्या या लेणीमध्येच होते. आणि चौथं फळ मिळते ते म्हणजे आपल्याला मानसिक शांती सुख आणि संतुलन मिळते. हे 4ही लाभ करण्यासाठी आपण सर्वजण बुद्ध लेण्यांचा बुद्ध गुफांचा वापर आठवड्यातून 1 दिवस केला पाहिजे. प्रत्येक आठवड्याला आपण बुद्ध लेणीला गेलंच पाहिजे. हे बुद्धाचं प्रतीक आहे. त्यानंतर चैत्यामध्ये बसलं पाहिजे. चैत्य पण हे बुद्ध तरंगाचं एकदम संवेदनशील रूप आहे. आणि स्तूपामध्ये पण आपण जाऊन बसलं पाहिजे. ते पण सुद्धा बुद्ध
तरंगाचं, अरहंताच्या तरंगाचं सर्वात मोठं पवित्र रूप आहे. अशा प्रकारे हे बुद्ध प्रतीक आपल्याला सतत प्रभावी रूपामध्ये जागवतात, ऐतिहासिक जिंदगी बनवायला प्रेरणा देतात. आपल्या जीवनाचा नवा इतिहास आपण बनवू शकतो. सर्वांचं मंगल हो. बुद्धं नमामि, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, संघं नमामि. मंगल मैत्री आशीर्वाद. अभिवादनशीलिस निचं वड्डापचायिनो चतारो धम्मा वड्डन्ति आयुवन्नो सुखं बलं. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.